विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर भारत यलगडाख, सहाय्यक प्राध्यापक, डिपार्टमेंट ऑफ जिओग्राफी, KRTR, BH कॉमर्स, AM सायन्स, पॉप्युलरली नोन ॲज ए KTHM कॉलेज. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आजच्या तासिकेमध्ये मी तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे. विद्यार्थी मित्रांनो, GG 220A जिओग्राफी ऑफ महाराष्ट्र म्हणजेच महाराष्ट्राचा भूगोल हा जो स्पेशलचा पेपर आहे, यामधील चॅप्टर नंबर 4 रिसोर्सेस किंवा साधन संपत्ती आपण ज्याला म्हणतो, त्या साधन संपत्तीमध्ये वॉटर रिसोर्सेस हा टॉपिक आपण मागील तासिकेपासून बघत आलो आहोत. विद्यार्थी मित्रांनो, वॉटर रिसोर्सेस म्हणजे काय, वॉटर रिसोर्सेसची असणारी व्याख्या, वॉटर रिसोर्सेस कशाला म्हणायचं, याचा आपण मागील तासिकेला त्याचा उहापोह आपण केला आहे. विद्यार्थी मित्रांनो, मागील तासिकेला आपण बघितलं होतं की वर्षा जलसिंचन म्हणजे काय, किंवा आधुनिक जलसिंचन पद्धतीचा वापर कशा प्रकारे किंवा कोणकोणत्या ठिकाणी होऊ शकतो याचाही आपण ह्या ठिकाणी विचार केला आहे. पावसाचे वाहून जाणारे पाणी मानवनिर्मित टाकी किंवा खड्ड्यामध्ये किंवा नैसर्गिक भूजलामध्ये साठवण्याच्या कृत्रिम पद्धतीला वर्षा जलसंचयन किंवा पावसाळी पाण्याचे संचयन असे आपण म्हणत होतो. म्हणजेच पावसाचे वाहून जाणारे पाणी भूजल पुनर्भरण करण्यासाठी ही एक महत्त्वाची पद्धत मानली जाते होती. याचा एक दाखलाही दिला की इतिहासामध्ये असणाऱ्या गोष्टी किंवा कोणकोणत्या ठिकाणी या ठिकाणी अशा पद्धती वापरली जातात याचाही आपण या ठिकाणी विचार केला आहे. म्हणजे जलसंपदा या विकासासाठी किंवा वर्षा जलसिंचनामध्ये अलीकडच्या काळामध्ये असेल, शहरी भागामध्ये असेल किंवा इमारतीच्या छपरावरील असेल, तर पाणी साठवण्याची पद्धत खूपच उपयोगी पडणार आहेत असं आपल्या या ठिकाणी म्हटलं होतं. म्हणजेच थोडक्यात असा आपण जर विचार या ठिकाणी केला होता की महाराष्ट्रातील अनेक महानगरपालिका अशा प्रकारच्या वर्षा जलसंचयनासाठी प्रयत्न करीत आहेत. त्यामध्ये उदाहरणे सांगितली होती की पिंपरी चिंचवड असेल, नाशिक नगर महापालिका असेल, यासारख्या प्रयत्न करत आहेत. म्हणजे थोडक्यात आपण याचंही एक उदाहरण तुम्हाला सांगितलं होतं की जर आपण असा विचार केला की कशा प्रकारे ते पाणी साठवू शकतं, तर पाणी साठवू शकत असताना त्यामध्ये एका इमारतीची गच्ची घेतली होती. त्या गच्ची इमारती 16 मीटर लांब आहे आणि 6 मीटर रुंद असेल. अशा ठिकाणी फक्त 5 सेंटीमीटर पाऊस पडला तर आपण त्या ठिकाणी 4800 लिटर पाणी साठवू शकतो, असाही आपण या ठिकाणी अंदाज व्यक्त केला होता. म्हणजे वर्षा जलसिंचन कशा प्रकारे महत्त्वाचं आणि त्याचा कशा प्रकारे आपण वापर केला पाहिजे, कोणकोणत्या गोष्टी त्या ठिकाणी म्हणजेच भूजल पातळीमध्ये कशी जास्तीत जास्त वाढ करता येईल याचाही आपण विचार या ठिकाणी केला आहे. म्हणजेच थोडक्यात असं आपल्याला म्हणता येईल की भूजल पातळीत पाण्यात रूपांतरित केलं गेलं पाहिजे, तर यामध्ये लोकांची प्रबळ इच्छाशक्ती असली पाहिजे, ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि त्यानंतर आपण बघितलं होतं की आधुनिक जलसिंचन पद्धतीचा वापर म्हणजे पाण्याची बचत करणे म्हणजे काय, तर पाण्याची निर्मिती करणे समजले जाते, पण तसं नाही, तर पाण्याची बचत केली पाहिजे. आता महाराष्ट्रामध्ये असेल किंवा भारतामध्ये असेल, आपण कुठेही जर गेलो तर पाण्याचा जवळजवळ 80 ते 85% वापर हा प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो. पावसाच्या पाण्याच्या व्यतिरिक्त पिकांना पूरक देण्याची पद्धतीला आपण काय म्हणतो, तर जलसिंचन असे म्हणतो. म्हणजे यामध्ये आपल्याला अशाही गोष्टी सांगत असताना किंवा या गोष्टींचा अभ्यास व विचार करत असताना कृत्रिम पद्धतीने जलाशयातील पाणी पुरवठा होत असतो. म्हणजे आता आज आपण जर महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये एकूण शेत जमिनीपैकी जर 17% क्षेत्र हे जलसिंचित आहेत. जर आपण शेती उपलब्ध पाणी अतिशय काळजीपूर्वक वापरले आणि जलसिंचनाचे क्षेत्र हे 30% वाढवू शकलो, तर आज महाराष्ट्रात जलसिंचनाच्या ज्या पद्धती वापरल्या गेल्या त्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी वाया जातं. म्हणून अजूनही या शेतकऱ्यांमध्ये नवीन आधुनिक जलसिंचन पद्धती वापरण्याची खूप वापर करण्याची म्हणजे कमी आहेत असं आपल्या या ठिकाणी म्हणावं लागेल. म्हणजे थोडक्यात असाही त्या ठिकाणी विचार करण्यात आला की वेगवेगळ्या भागामध्ये असेल, म्हणजे वेगवेगळ्या नद्यांवर असलेले वेगवेगळे प्रकल्प असेल, म्हणजे गोदावरी पैठणीतील असणारा जायकवाडी प्रकल्प असेल, पेनगंगा प्रकल्प असेल नांदेडमधला, पूर्णा नदीला परभणी जिल्ह्यातील पूर्णा प्रकल्प असेल. म्हणजेच थोडक्यात या अशा असणाऱ्या प्रकारे जलसिंचन प्रकल्पामधून उपलब्ध आधुनिक जलसिंचना पद्धतीच्या द्वारे वापरले गेलेले भविष्यातील वाढत्या लोकसंख्येची अन्न ही गरज पूर्ण करण्यासाठी शेतीच्या माध्यमातून एक संपदा आहे, असं आपण या ठिकाणी ही संपदा महाराष्ट्रासाठी उपयुक्त ठरेल असं आपण म्हणू शकतो. म्हणजे थोडक्यात जर आपण आधुनिक जलसिंचन पद्धतीचा वापर केला, त्याचबरोबर असणाऱ्या वर्षा जलसिंचनाचा वापर केला, तर या ठिकाणी नक्कीच जलसंपदा ही अतिशय महत्त्वपूर्ण त्याच्यामध्ये योगदान असेल आणि त्यामध्ये जलसंपदाचा विकास चांगल्या प्रकारे होण्यामध्ये नक्कीच मदत होऊ शकते. आता आपण पुढचा जो टॉपिक बघणार आहोत त्या टॉपिकचं विद्यार्थी मित्रांनो, त्या टॉपिकमध्ये काय आहे, तर पुढच्या टॉपिकमध्ये म्हणजे जलसिंचनाच्या व्यवस्थापनाकडे जात असताना किंवा जलसिंचनाचे व्यवस्थापन बघत असताना जलव्यवस्थापनातून जलसंवर्धन बघत असताना आपण पुढील टॉपिक बघणार आहोत.
त्यामध्ये जल साधन संपदेमध्ये आपण जल व्यवस्थापन जल संवर्धन करत असताना किंवा त्यातला कुठला टॉपिक बघायचा आहे तर त्यातला मला पुढचा टॉपिक बघायचा आहे पाणी अडवा पाणी जिरवा. आता पाणी अडवा पाणी जिरवा ही कन्सेप्ट कशी आहे, या पाणी अडवा पाणी जिरवा या कन्सेप्ट मध्ये काय काय दिले आहेत, कोणकोणत्या गोष्टी त्यातून साध्य होऊ शकतात, या सर्व गोष्टींचा मागोवा आपल्याला आजच्या तासिकेमध्ये घेणार आहोत. म्हणजे थोडक्यात आपण असाही विचार केलो की जलसंपदातून जलसंवर्धन कशा प्रकारे करता येईल आणि त्यातून पाणी अडवा असेल पाणी जिरवा असेल म्हणजे पाणी अडवल्यानंतर पाणी जिरवलं पाहिजे, पाणी अडवण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना असेल, पाणी जिरवण्यासाठी असेल कोणकोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत, या सर्वांचा मागोवा किंवा या सर्वांची चर्चा आपल्याला आजच्या तासिकेमध्ये आपण करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, थोडक्यात या गोष्टीतून आपल्याला काय करायचं आहे, सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की जलसंवर्धन ही एक काळाची गरज बनली आहे. जलसंवर्धन जर करायचं असेल तर जल व्यवस्थापन हे अतिशय महत्त्वाचं असेल. मग या जल व्यवस्थापन करण्यासाठी किंवा जलसंवर्धन करण्यासाठी जल व्यवस्थापन आपण पाणी अडवा पाणी जिरवा अशी एक नवीन कन्सेप्ट त्या ठिकाणी आलेली आहेत. म्हणजे थोडक्यात या असणाऱ्या म्हणजे आधुनिक जलसिंचन पद्धतीचा असेल, वर्षा जलसिंचन असेल, या सर्व पद्धतीचाही त्या ठिकाणी आपल्याला एक घटकाचा विचार केला आहे. म्हणून पाणी अडवा पाणी जिरवा ह्या जल व्यवस्थापन जलसंवर्धन कसं साधता येईल हे आपण आजच्या तासिकेला बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला निसर्गाने बऱ्याच गोष्टी मुक्तपणे दिल्या आहेत. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्याला सर्वात निसर्गाने आपल्याला काय दिलंय, हवा पाणी, निसर्गाने मानवाला दिलेली मुक्त देणगी. म्हणजे कुठल्याही प्रकारचं निसर्ग आपल्याकडून हवा पाणी आणि निसर्ग याच्या मोबदल्यामध्ये काही घेत नाही. पण माणसाने तेच सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की हवा प्रदूषित करण्याचं काम असेल म्हणजे हवा प्रदूषण असेल, पाणी प्रदूषित करण्याचं असेल म्हणजे जल प्रदूषण असेल, अशा प्रकारे मानवाने निसर्गाला दिलेली ही मुक्त देणगी मानवाने अति वापर करून त्यात मोठ्या प्रमाणावरती असलेला बदल करून त्याचं प्रदूषण करण्याचं कार्य ह्या ठिकाणी केलेलं आपल्याला दिसून येतं. आता त्याच्याही पुढे गेल्यानंतर ह्या सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की या असणाऱ्या पाणी या असणाऱ्या निसर्गाने दिलेल्या ह्या गोष्टी मानवाने अति वापरामुळे किंवा अति मोठ्या प्रमाणावर वापर केलेला असल्यामुळे पाणी जीवनावश्यक असल्यामुळे पाण्याची टंचाई समस्या भेडसावण्यास अग्रक्रम द्यावा. म्हणजे थोडक्यात आता जर आपण खेड्यापाड्यांचा समस्या जर विचार केला तर खेड्यापाड्यामध्ये असणारी पाण्याची समस्या अतिशय बिकट असते. ज्या ठिकाणी पाणी पुरवण्याच्या सुविधा नसतात किंवा पाणी पुरवठ्याच्या सोयी नाहीये तर त्या ठिकाणी पाण्यांना पाणी आवश्यक असतं आणि म्हणून पाणी जर नसेल तर त्या ठिकाणी टंचाईग्रस्त प्रदेश निर्माण होतो हे आपल्याला माहिती आहे. आता त्याही पुढे गेल्यानंतर आपण जर शहराचा विचार केला, आता आपण बघितला ग्रामीण भागाचा विचार, पण आपण जर शहरात विचार करूया, शहरामध्ये आल्यानंतर शहरात म्हणजे ठराविक वेळेत पाणी येत असेल तर ते व्यवहार झटपट उरकून पाणी भरून ठेवता येतात. म्हणजे सर्व आपली ही गोष्ट आहे की ठराविक वेळेमध्ये पाणी येतं हे सर्व ठीक आहे, व्यवहार सर्व ते सर्व व्यवहार झटपट उरकून पाणी भरून ठेवता येतं असे आपल्याला माहिती आहे. पण हे जर आपण विचार केला, हा शहरातला विचार बघितला आणि खेडेगावातला विचार केला तर खेडेगावातील लोकांना गडाभर पाण्यासाठी किंवा थोडं पाणी आणण्यासाठी मैलोनमैल चालत जावे लागते किंवा त्याचाही आपण विचार करू शकतो. परंतु त्याच्याही पुढे जर आपण गेलो तर गावामध्ये येणाऱ्या टँकर असेल किंवा यालाही मग टँकर मधून असेल किंवा वेगवेगळ्या विहीरमधून असेल त्या टाकून पाणी काढायचं असेल तर कष्टपूर्वक पाणी मिळवावे लागते. म्हणजे पाण्याचे महत्त्व ज्या लोकांना आहे की ज्या लोकांना खरोखर त्यासाठी कष्ट पडलेले असतात त्यांनाच पाण्याचं महत्त्व चांगल्या प्रकारे कळू शकतं असं आपल्या या ठिकाणी नमूद करता येईल. म्हणजे थोडक्यात अर्थात आपण विचार केला की आपल्याला पाण्याचा प्रथम उपयोग काय, पिण्यासाठी, आणि दुसरा उपयोग करण्यासाठी अन्न शिजवण्यासाठी करणे भाग पडते. म्हणजे सर्वात महत्त्वाच्या दोन गोष्टीसाठी आपल्याला अन्न आणि ते पाणी, हे अन्न शिजवण्यासाठी आणि पिण्यासाठी ह्या दोन महत्त्वाच्या गोष्टीसाठी आपल्याला प्रत्येक मानवाला पाण्याची गरज लागते असं आपल्या या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजेच स्वच्छतेसाठी पाणी नसल्यामुळे स्वच्छतेतून रोगराईचा प्रादुर्भाव झाल्यास नवल काय. म्हणजे जर स्वच्छतेसाठी पाणीच नाही आणि त्यातून जर त्या ठिकाणी स्वच्छता नसेल त्या ठिकाणी रोगराई मोठ्या प्रमाणावर निर्माण होऊ शकते. म्हणून याचाही आपण या ठिकाणी विचार करत आलो असतो की या ठिकाणी रोगराईचा प्रादुर्भाव जायचा असेल तर त्या ठिकाणी कमी करायचा असेल तर त्या ठिकाणी पाण्याची आवश्यकता जास्त आहे असे आपल्याला म्हणता येईल. म्हणजे थोडक्यात आपण असा विचार करू की मानवाच्या दैनंदिन व्यवहारासाठी पाण्याची एवढी चणचण भासते, जर शेतीला असेल किंवा आणि वनस्पतीच्या वाढीला पाण्याची गरज ही पराकोटी झाली आहे. असं अशी पराकोटीची असेलच त्याची कल्पना केलेलीच बरी आहे असं आपण या ठिकाणी म्हणूया. म्हणजे थोडक्यात आपण असा विचार करूया की पाण्याची आवश्यकता अतिशय मोठ्या प्रमाणावर आहे. म्हणजे पाण्याची गरज जर असेल तर पाणी चांगल्या प्रकारे त्या भागामध्ये असेल किंवा त्या विशिष्ट ठिकाणी असेल तर त्या ठिकाणी असणाऱ्या या समस्या, त्या ठिकाणी असणाऱ्या लोकांच्या समस्या नक्कीच पूर्ण होत असतात आणि त्याबरोबर असणाऱ्या या समस्यातून किंवा या असणाऱ्या मानवाचे दैनंदिन व्यवहार करण्यासाठी पाणी ही अतिशय महत्त्वाची घटक आहे असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. आता
यानंतर पुढे गेल्यानंतर आपण म्हणूया की पिण्याच्या पाण्याबरोबर शेतीला आपल्याला पाण्याची गरज लागत असते. म्हणजेच पाण्याबरोबर जर शेतीला चांगल्या प्रकारे पाणी असेल तर त्या ठिकाणी शेतीचा चांगला विकास होऊ शकतो. म्हणजेच थोडक्यात ज्या ठिकाणी शेतीला पाणी नाही, उपलब्ध नाही, तर त्या ठिकाणी शेती ही कोरडवाहू स्वरूपाची होते. म्हणजे त्या ठिकाणी येणारे पाणी उपलब्ध नसल्यामुळे त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचे पीक येऊ शकत नाही. म्हणजे प्रतिकूल स्वरूप त्या ठिकाणी प्राप्त होत असते. म्हणजे आता आपण जर विचार करू, पाण्यासाठी आपण किती विहिरी खोदल्या, कितीही पाण्याचे पंप बसवले तर ते निरुपयोगी ठरणार. कारण जर आपल्या असणाऱ्या भूजल पातळीमध्ये तर पाणी नसेल, तर भूजल पातळीमध्ये पाणी नसेल तर त्या ठिकाणी किती विहिरी खोदल्या किंवा किती पाण्याचे पंप बसवले तर ते सर्व निरुपयोगी ठरणार आहे. म्हणून सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की ग्राउंड लेवल किंवा भूजल पातळी वाढवली गेली पाहिजे. म्हणून आता आपण त्यासाठी काय केलं पाहिजे, तर जमिनीची पातळी खोल जात आहे, ही पातळी कशी वाढेल हे प्रथम पाहिले पाहिजे. म्हणजे जमिनीमध्ये असणाऱ्या पाण्याची पातळी अतिशय खोल गेलेली आहे. ही पातळी कशी वाढवता येईल किंवा कोणकोणत्या कारणाने किंवा कशा प्रकारे वाढवता येईल हे सर्वात महत्त्वाचं प्रत्येक मानवाचं, प्रत्येक असणाऱ्या त्या भागामध्ये राहणाऱ्या प्रत्येक माणसाचं कर्तव्य समजलं गेलं पाहिजे. जर हे समजून गेलं तर त्या ठिकाणी नक्कीच त्याचा फायदा होईल. अशा दोन सर्वात महत्त्वाच्या गोष्टी दोन हाती घेतल्या पाहिजेत. एक सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे ते एका मोठ्या प्रमाणात झाडांची लागवड केली पाहिजे. जर झाडांची मोठ्या प्रमाणात लागवड केली तर त्या ठिकाणी असणारं पाणी ही त्या ठिकाणी झाडे मुळात धरून ठेवतात आणि जमिनीखाली पाण्याचे झरे धरून ठेवतात असे आपल्या ठिकाणी म्हणता येईल. आता झाडांची संख्या जर वाढली आता त्याचा आपला परिणाम काय होऊ शकतो तो आपण बघूया. झाडाची संख्या वाढली तर जमिनीखाली पातळी वाढण्यास मदत होते. सध्या बेसुमार वृक्षतोडीमुळे झाडाची संख्या झपाट्याने कमी होत आहेत. म्हणजे थोडक्यात मोठ्या प्रमाणात झाडे लावली पाहिजेत असं आपल्या या ठिकाणी म्हणूया. म्हणजे थोडक्यात ज्या ठिकाणी जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात झाडांचं वृक्षकरण किंवा वनीकरण झाले आहेत, म्हणजे जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात झाडे त्या ठिकाणी लावले गेले तर त्या ठिकाणी थोडक्यात म्हणजे भूजल पातळीमध्ये वाढण्यास नक्कीच मदत होऊ शकते किंवा मदत झाली आहे असं आपण या ठिकाणी म्हणूया. म्हणजे थोडक्यात आता या सर्व गोष्टी करायच्या, मग यासाठी सर्वात महत्त्वाची एक योजना आखण्यात आली. आता ही योजना काय तर पाणी अडवा पाणी जिरवा ही योजना युद्ध पातळीवर राबवायला सुरुवात केली आहे. म्हणजे थोडक्यात या योजनेमुळे जमिनीखाली पाण्याची पातळी वाढेल, झरे, विहिरी, नद्या यांचे पाणी आटणार नाही असा असणाऱ्या पाणी अडवा पाणी जिरवा या योजनेचा सर्व हेतू असं आपल्या या ठिकाणी म्हणावे. म्हणजे जल व्यवस्थापन जलसंवर्धन कसं करता येईल हे पाणी अडवा पाणी जिरवा या दुसऱ्या योजनेमधून किंवा या योजनेमधून करता येईल असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजे थोडक्यात जमिनीखालील पाण्याची पातळी वाढेल, मग झरे असतील, विहिरी असतील, नद्या असतील यांचे पाणी आटणार नाही. थोडक्यात मोठ्या प्रमाणावर असणाऱ्या ह्या समस्या असतील दुष्काळग्रस्त भागामध्ये या समस्या भेडसावत असतात. या समस्यांची तीव्रता आपल्याला नक्कीच कमी करता येईल. म्हणजे या ठिकाणी पाणी अडवा पाणी जिरवा ही योजना युद्ध पातळीवर जर राबवली गेली तर त्याच्यावर नक्कीच मोठ्या प्रमाणात फायदा आपल्याला होऊ शकतो असंही आपण या ठिकाणी नमूद करूया. म्हणजेच मोठ्या प्रमाणे होईल आणि खऱ्या अर्थाने ते जीवन चांगलं सुखकर होईल आणि खऱ्या अर्थाने भरून येईल असे आपण म्हणू शकतो. आता पाणी अडवा पाणी जिरवा आता वर्षा जल संचयनाचा एक भाग म्हणून किंवा पाणलोट क्षेत्र व्यवस्थापनाचा एक घटक म्हणून याचाही विचार आपण या ठिकाणी केला गेला पाहिजे असं आपल्याला वाटतं. की वर्षा जल सिंचन असेल किंवा पाणलोट क्षेत्राचा व्यवस्थापनाचा एक घटक म्हणून याचा विचार आपण करू असतो. मात्र याचाही पुढे एक व्यापक संकल्पना आहे की पाणी अडवा पाणी जिरवा याकडे बघणे अतिशय गरजेचं आहे. एक अभ्यासातून असा निष्कर्ष काढला गेला आहे असे आपल्या या ठिकाणी म्हणून गेलो आहे. त्यानंतर काढला गेला आहे असं आपल्याला वाटतं. आता महाराष्ट्रामध्ये फक्त पावसाद्वारे मिळणाऱ्या पाण्यापैकी फक्त 20% पाणी वापरले जाते. म्हणजे जर आपण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये पडणारा पाऊस त्याचा जर आपण 100% गोष्टी बघितल्या 100%पैकी 20% पाणी वापरलं जातं आणि जवळपास 80% पाणी सागराकडे किंवा इतर राज्यामध्ये वाहून जातं. फक्त 100%पैकी जर 20% पाणी हे महाराष्ट्रातील शेतकरी असेल किंवा पडणाऱ्या पावसावर वापरत असेल तर जवळपास 80% पाणी हे सागराकडे असेल किंवा इतर राज्याकडे वाहून जाते असं आपल्या या ठिकाणी नमूद करता येईल. म्हणजेच याचं एक प्रमुख कारण म्हणजे महाराष्ट्रात सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की महाराष्ट्रामध्ये असणारा जो बेसाल्ट खडकाचा प्रकार आहे, त्या बेसाल्ट खडकाचा असल्यामुळे या ठिकाणी ज्या ठिकाणी पाणी साठवून ठेवण्याची क्षमता असते ती अतिशय कमी आहे. ती अतिशय कमी असल्यामुळे त्या ठिकाणी बेसाल्ट खडकाचा हा खडक अतिशय कठीण निर्जन्य स्वरूपाचा खडक असल्यामुळे त्या ठिकाणी पाणी साठवून ठेवण्याची क्षमता अतिशय कमी असल्यामुळे या ठिकाणी 80% पाणी हे सागराकडे असेल किंवा इतर राज्यामध्ये वाहून जातं. हा एक सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे याचा विचार जर आपण केला तर अनुकूल प्रदेशामध्ये पाणी अडवणे आणि जिरवणे हे सर्वात महत्त्वाचे गरजेचे आहेत असे आपण या ठिकाणी म्हणूयात. म्हणजे पाणी एक संपदा असून आपण ते महाराष्ट्रामध्ये कसं वापरता येईल याचाही आपण या ठिकाणी विचार करत आलो आहोत. म्हणजे थोडक्यात पाणी संपदा कशी जास्तीत जास्त प्रकारे आपल्याला तिचा विकास करता येईल किंवा अनुकूल करता येईल याचाही आपण या ठिकाणी विचार करूया असे आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजे थोडक्यात जर त्या ठिकाणी आपण वापरलं गेलं तर त्या ठिकाणी पाणी अडवायची पाणी जिरवा ही
चांगल्या प्रकारे राबवू शकतो. आता पर्जन्याचं प्रमाण असेल, भूउतार असेल, खडक रचना असेल, स्थानिक गरज असेल, यांचा विचार करून आपण पाणी अडवा पाणी जिरवा ही योजना चांगल्या प्रकारे राबवता कसं येईल असं त्या ठिकाणी विचार केला गेला पाहिजे. म्हणजेच पर्जन्याचं प्रमाण किती आहे, भूउतार कसा आहे त्या ठिकाणी असणाऱ्या खडक रचनेचा अभ्यास केला पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की त्या असणाऱ्या भूप्रदेशामध्ये असणाऱ्या त्या प्रदेशामधल्या स्थानिकांची काय गरज आहे, या स्थानिकांच्या गरजेचा विचार करून पाणी अडवा पाणी जिरवा ही कन्सेप्ट त्या ठिकाणी राबवली गेली पाहिजे. तरच त्याचा नक्की फायदा होईल असे आपल्या या ठिकाणी म्हणता येईल. किंवा पावसाचे पाणी अडवून साठवून त्याला भूपृष्ठामध्ये झिरपायला लावणे ही सर्वात महत्त्वाची गरज आहे. म्हणजे जर पावसाचं पाणी आपण अडवलं, साठवून ठेवलं आणि भूपृष्ठामध्ये झिरपायला लावणे गरजेचे आहे. म्हणजे थोडक्यात भूजल पातळी कशी वाढवता येईल याचाही आपण या ठिकाणी विचार करणार आहोत. थोडक्यात पाण्याचा थेंब ना थेंब जणू एक जलसंपदा म्हणून वापरण्यासाठी जास्तीत जास्त पाणी अडवणे व भूपृष्ठामध्ये जिरवणे हे सर्वात महत्त्वाची गरज आपल्याला या ठिकाणी आजच्या म्हणता येईल. म्हणजे थोडक्यात आपण विचार करू की जलसंपदा विकसित जर करायची असेल तर या ठिकाणी आपल्याला पाणी अडवलं गेलं पाहिजे, पाणी हे जिरवलं गेलं पाहिजे. म्हणजे पाणी अडवायचं आणि ते आपोआप जिरणार आहे. म्हणजे पाणी अडवल्यानंतर ते जिरणारच आहे. त्या ठिकाणी पाणी अडवणं हे सर्वात महत्त्वाची घटक आहे. म्हणजे सर्वात महत्त्वाची आपल्याला म्हणता येईल की सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की पाणी अडवलं गेलं पाहिजे. पाणी जर अडवलं गेलं तर भूपृष्ठामध्ये जिरवणे ही गरजेचं असू शकतं असं आपल्या या ठिकाणी म्हणता येईल. आता प्रत्येक गाव पातळीवर एक हा सदर योजना किंवा या प्रकारची योजना राबविणे गरजेचे आहेत. आता प्रत्येक गोष्ट आपल्याला सरकारच देईल किंवा प्रत्येक गोष्ट सरकार देईल ही वृत्ती आता प्रत्येक गावकऱ्यांनी असेल, प्रत्येक माणसाने असेल किंवा असणाऱ्या भागामध्ये असणाऱ्या त्या लोकांनी असेल तर ही वृत्ती आपण बदलली गेली पाहिजे. जर या वृत्तीचा जर बदल झाला तर नक्कीच त्या ठिकाणी असणारा बदल होऊ शकतो असे आपल्या ठिकाणी म्हणता येईल. आता सामुदायिकपणे जर आपण पाणी अडवण्यासाठी असेल, जिरवण्यासाठी असेल एक जन आंदोलन केलं तर त्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो असं आहे. म्हणजे थोडक्यात सामुदायिकपणे पाणी अडवलं गेलं पाहिजे, त्यासाठी जिरवलं गेलं पाहिजे अशी त्या गरज निर्माण झाली आहे. आता नाम असेल म्हणजे नाम एक फाउंडेशन आहे, त्या फाउंडेशनचं कार्य असेल. आता अमेरिकन वॉटर कप सारखा चळवळीचे कार्य असेल यात पुरेसे नाहीये. म्हणजे एक सकारात्मक वाढ जर आपण बघितली किंवा विस्तार बघितला तर सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की जर विस्तार असेल किंवा सकारात्मक वाढ जर असेल तर त्या ठिकाणी असणाऱ्या गोष्टी त्या ठिकाणी सहज साध्य होऊ शकतात असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजेच याही आपण त्या ठिकाणी विचार करत आलो की या सकारात्मक वाढ असेल किंवा विस्तार असेल याचा विचार करून अहमदनगर जिल्ह्यामध्ये हिवरे बाजार असेल किंवा रायगड सिद्धी असेल अशा गावांनी महाराष्ट्राला सर्व प्रकारच्या महाराष्ट्रामध्ये असेल किंवा दाखवले आहेत हे आपल्याला म्हणता येईल. थोडक्यात या ठिकाणी असणाऱ्या ह्या गोष्टी, या ठिकाणी असणाऱ्या पाणी अडवा पाणी जिरवा ह्या कन्सेप्ट चांगल्या प्रकारे त्यांनी राबवले आहेत असं आपण या ठिकाणी नमूद करूया. म्हणजेच जर पाणी अडवा पाणी जिरवा ह्यासारखे वेगळे उपक्रम राबवणे अत्यंत गरजेचे आहेत असे आपण या ठिकाणी म्हणूया. आता पुढे गेल्यानंतर आपण सर्वात महत्त्वाचं काय की पाणी अडवा पाणी जिरवा हे वेगवेगळे उपक्रम राबवणे गरजेचे आहे. त्यामध्ये काही उपक्रम दिलेले आहेत. आता हे उपक्रम कोणते कसे उपक्रम राबवू शकतो की कोणकोणते कार्यक्रम त्या ठिकाणी आपण ठरवू शकतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की वनराई बंधारे लहान लहान नाल्यावर बांधणे गरजेचे आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की वनराई बंधारे बांधायचे आणि ते छोट्या छोट्या नाल्यांवरती बांधायचे. आता जर यामध्ये साधारणपणे नाल्यावर दर अर्धा किलोमीटरला अंतरावर सिमेंटच्या गोण्यामध्ये वाळू भरून त्या नाल्यावर बांध घातला असा आपल्याला म्हणजे त्याला म्हणतात वनराई बंधारा. आता या वनराई बंधाऱ्यामुळे तर मोहनदारी या नावाच्या या माणसाने यांनी मोठ्या या प्रकारच्या कामाला गती दिली आहे. त्यामुळे त्या ठिकाणी अनुकूल स्थिती झाली, सदर बंधारे बांधता आले. म्हणजे थोडक्यात असा जर आपण विचार केला की वनराई बंधाऱ्यांमुळे जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात पाणी असणाऱ्या त्या भागामध्ये त्या ठिकाणी नक्कीच साठवून राहील याचाही आपण या ठिकाणी विचार केला आणि नक्कीच त्या असणाऱ्या प्रदेशामध्ये भूजल पातळी वाढवण्यामध्ये नक्कीच मदत होऊ शकते असे आपण या ठिकाणी विचार करूया. आता पुढे जाऊया आपण की डोंगर उतार असेल तर डोंगर उतारावर समतल चर खोदणे. आता बघा डोंगरावरून वाहून जाणारे पाणी जर त्याला कुठेतरी अडथळा बसला तर नक्कीच त्या क्षेत्र असणाऱ्या त्या प्रदेशामध्ये असेल किंवा त्या क्षेत्रामध्ये असेल तर नक्कीच त्या ठिकाणी पाण्याची पातळी वाढते असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे जर भूप्रदेशाचा उतारा 2 अंशापेक्षा कमी असेल किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस पडलेला असेल तर अशा ठिकाणी समतल चोराद्वारे पाणी जिरवले जाऊ शकते असाही एक त्या ठिकाणी अंदाजे एक अभ्यास आहे असं म्हणता येईल. म्हणजे थोडक्यात असा विचार करू की डोंगर उतारावरील झाडांना मिळते आणि त्याच्या जवळच्या क्षेत्रामध्ये पाणी पातळी वाढते, तेथे भूप्रदेशाचा उतार हा 2 अंशापेक्षा कमी व मध्यम स्वरूपाचा पाऊस पडतो अशा ठिकाणी समतल प्रकारचे चर नक्कीच मोठ्या प्रमाणात पाणी अडवा पाणी जिरवा ही संकल्पना चांगल्या प्रकारे विकसित होऊ शकते असंही आपल्या या ठिकाणी म्हणता येऊ शकतं. तर थोडक्यात डोंगर उतारावरून समतल चर खोदल्यानंतर त्या ठिकाणी फायदा हा पाणी अडवा पाणी जिरवाला या संकल्पनेला होऊ शकतो असंही आपण म्हणूया.
किंवा ओघळ निर्बंधक म्हणजे नालाबळणी करून करायचं. तर नालाबळणी केल्यानंतर आपल्या डोंगर रांगावरल्या असेल नाल्यांचा प्रवाह असेल ठिकठिकाणी बांध घालायचे आणि पाणी अडवून शकायचं. थोडक्यात या ठिकाणी यासाठी माती असेल, विटा असेल, वाळू असेल, लहान मोठ दगडगोटे असेल यांचा वापर केला गेला पाहिजे. म्हणजे मातेच्या बांधाची उंची असेल स्थानिक भूरचनेनुसार 4 मीटर ते 500 मीटर पर्यंत असू शकते असंही आपल्या या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजे थोडक्यात असं आपण विचार केलो की कुठेही असेल तर पाणी ते अडवलं गेलं पाहिजे आणि ते जिरवलं गेलं पाहिजे, तर नक्कीच त्याचा फायदा त्या ठिकाणी असणाऱ्या समाजाला असेल, त्या प्रदेशातील असणाऱ्या बायोडायव्हर्सिटीला असेल, प्रत्येक गोष्टीला नक्कीच होत असतो. आता पुढे जाऊया शेततळे निर्मिती. आता शेततळे निर्मिती हा एक महत्त्वाचा गोष्ट आहे की शेततळे निर्मिती करायची असेल तर जमिनीचा उतार हा 2 ते 3 अंशापर्यंत असेल तर अशा भागात शेततळे बांधून पाणी अडवले गेले पाहिजेत. म्हणजे पाणी अडवले गेले तर ह्या सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की त्या प्रदेशाचा उतार हा 2 ते 3 अंशापर्यंतच असला पाहिजे. या भागामध्ये शेततळे बांधून पाणी अडवता येऊ शकते. आणि पाणी अडवत असताना सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की हे शेततळे निर्माण करत असताना तुम्हाला शासनाची ही मदत मिळत असते आणि शासनाने ते मागेल त्यासाठी शेततळे किंवा मागेल त्याला शेततळे तिथे जेथे शेत तिथे तळ अशा योजनाही सुरू केलेल्या आहेत. म्हणजे बऱ्याच योजना आहेत. या बऱ्याच योजनेच्या अंतर्गत सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की सरकारला काय करायचं तर पाणी साठवून जमिनीमध्ये पाणी जास्तीत जास्त पाणी कसं साठवता येईल किंवा जास्तीत जास्त भूजल साठा कसा वाढेल यासाठी सरकार प्रयत्न करत आहेत. म्हणजे थोडक्यात हे शेततळे निर्मिती किंवा शेततळे निर्मिती करण्याचं कार्य हे तेच असू शकतं असं आपल्या या ठिकाणी नमूद करता येईल. म्हणजे काही ठिकाणी असे जे चांगले आले मिळाले तर काही ठिकाणी लोकांनी फक्त आर्थिक मदत मिळण्याच्या उद्देशाने शेततळे तयार केले आहेत. ह्याही आपल्याला गोष्टी त्याच्या दोष एखादी असणारी ही योजना असेल ती योजना असेल एक गुण चांगले असला तर एका ठिकाणी त्याचे दोषही असू शकतात असं आपल्या या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजे थोडक्यात आपण असं म्हणू शकतो की त्याची गुणवत्ता असेल, टिकाऊपणा असेल नसल्यामुळे काही प्रमाणामध्ये आपल्याला त्या ठिकाणी यश हे अपयश येत असतंच असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजेच सदर योजना राबवत असताना सुधारणा करणे गरजेचे आहेत. म्हणजे कोणकोणत्या असणाऱ्या अडचणी असेल त्या अडचणी सोडवता कशा येतील याचा विचार आपण करणे गरजेचे आहे असं आपल्याला. आता पुढे जाऊया. पाणी अडवा पाणी जिरवण्यासाठी अनेक उपाय केले पाहिजेत. आता पाणी अडवणे पाणी सोडवण्यासाठी काय केले पाहिजे तर यामध्ये सर्वप्रथम नदीवर लहान लहान बांध घालायचे आणि धरणं बांधायची. आणि धरणं बांधल्यानंतर सर्वात महत्त्वाची पूर्ण काय जुन्या धरणातील गाळ काढून टाकायचा. जुन्या धरणातील गाळ काढला तर त्या ठिकाणी नक्कीच त्या ठिकाणी पाण्याचा साठा वाढेल असं आपण म्हणूया. किंवा शेताच्या बांधावर उंच तळी बांधून ठेवायचे. शेताचे मोठे मोठे बांध असेल तर त्या ठिकाणी उंच तळी बांधता आली पाहिजे. त्यानंतर डोंगर उतार असेल त्या ठिकाणी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की वृक्ष लागवड केली पाहिजे. जर त्या ठिकाणी वृक्ष लागवड केली गेली तर त्या ठिकाणी डोंगरावर उतरून येणारे पाणी त्याच ठिकाणी अडवलं जाईल आणि पर्यायाने ते जिरवलं जाईल. आता त्यानंतर पाझर तलाव करायचे, पाझर तलाव निर्माण करायचे. म्हणजे अशा प्रकारे कामाद्वारे अधिक प्रमाणात पाणी भूजल पातळी कशी जास्तीत जास्त वाढवता येईल यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजेत. जर भूजल पातळी वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले तर नक्कीच त्या ठिकाणी असणाऱ्या जलसंपदेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते आणि मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यानंतर असणारे ह्या महाराष्ट्रामध्ये असेल शासकीय असेल खाजगी असेल सेवाभावी संस्थांनी सुद्धा त्या ठिकाणी हातभार लावला गेला पाहिजे. जर अशा लोकांनी अशा वेगवेगळ्या गोष्टीमध्ये असणाऱ्या प्रत्येक जाणीव जागृती जर झाली आणि किंवा शासकीय असेल सामाजिक सेवाभावी संस्था असेल यांनी जर प्रयत्न केले तर ह्या लोकांमध्ये तर ह्या ठिकाणी असणाऱ्या पाणी अडवा पाणी जिरवणं ह्या योजना असेल किंवा जल व्यवस्थापन जलसंवर्धन ही कन्सेप्ट असेल चांगल्या प्रकारे विकसित होऊ शकते किंवा त्याची व्याप्ती चांगल्या प्रकारे वाढवू शकते असंही आपल्या या ठिकाणी म्हणता येईल. थोडक्यात आपण असा विचार करत आलो आहोत की असणाऱ्या ह्या भागामध्ये जर आपण ह्या पाणी अडवा पाणी जिरवा या कन्सेप्ट राबवली गेली तर त्या ठिकाणी नक्कीच त्याचे फायदा होऊ शकतो. हे आज असेल तर उद्या भविष्यात त्याचा फायदा नक्कीच असेल असंही आपण या ठिकाणी म्हणू शकतो. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाणी अडवा पाणी जिरवा योजना कशी आहे आणि ते सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की जल व्यवस्थापन जलसंवर्धन कसं करता येईल हे पाणी अडवा पाणी जिरवा ह्या योजनेअंतर्गत आपल्याला कळलेलं आहे. म्हणजे थोडक्यात आपण असं बघितलं की पाणी अडवा पाणी जिरवा हे वेगळे उपक्रम कशा प्रकारे राबवत आहेत याचा मागोवा आजच्या तासिकेला आपण या ठिकाणी केला आहे. विद्यार्थी मित्रांनो आजच्या तासिकेविषयी कोणाच्या मनात काही शंका प्रश्न निर्माण झाले असतील या ठिकाणी माझा ईमेल आयडी दिला आहे. तो ईमेल आयडी नोट डाऊन करून घ्या आणि आपण त्या ठिकाणी तुम्हाला आपण प्रश्न विचारू शकतात आणि प्रश्न विचारल्यानंतर प्रश्न काही तासातच किंवा काही कालावधीनंतर तुम्हाला प्रश्नाचं उत्तर मिळेल. विद्यार्थी मित्रांनो पुढील तासिकेला आपण बघणार आहोत जलसाक्षरता प्रसार कसा केला जातो आणि जलसाक्षरता प्रसार करत असताना जल व्यवस्थापन आणि जलसंवर्धन कसं करता येईल याचा मागोवा किंवा या गोष्टीचा विचार आपण पुढील तासिकेला करणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद. गुड बाय. गुड नाईट.